1 तारखेलाच मी ऑलरेडी राजीनामा दिलता आणि त्याच्यानंतर मला कळालं की 11 तारखेला काहीतरी पत्र काढण्यात आलं, ज्याची कॉपी मला ऑफिशियली अजून भेटली नाही. हा फेसबुक सोशल मीडियावरती कॉपी व्हायरल झालेली आहे. राजीनामा दिला तेव्हा खूप वेदना झाल्या आणि अक्षरशः दिवाळीच्या दिवशी डोळ्यात अश्रू होते जेव्हा मी सही केली आणि राजीनामा मी सुपूर्द पुणे काँग्रेसला केलेला आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मी लाईफ काँग्रेस पक्षासाठी दिली. तर ते कारवाई करताना त्यांनी कुठल्याही कसल्याही गोष्टीचा किंवा मी पक्षासाठी काय काय केलं आहे त्याचा काही विचार न करता कारवाई केली. मी एवढंच सांगू इच्छितो, आपण मला पोरका केला, लोकांनी मला हातात धरलेलं आहे आणि लोक मला न्याय देतील याची मला खात्री आहे. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ गेल्या 10 वर्षात पुढे जाण्याच्या ऐवजी मागं गेलेलं आहे. तर त्याला पुढे आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षातील सर्व नेते राज्यामध्ये जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले मनीष आनंद हे आपल्यासोबत आहेत. आनंद साहेब, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सध्या कसा प्रचार सुरू आहे, काय म्हणते जनता, काय वाटतं विजयाचा विश्वास? नाही, प्रचार खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि हळूहळू करत लोक खूप जुळत घेत चाललेत माझ्याबरोबर. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की 100% यावेळेस छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडेल. एकंदरीतच आता शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक प्रश्न बाकी आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल. नेमकं आमदार झाल्यानंतर तुमचं विजन काय असणार आहे या विधानसभा मतदारसंघात? बेसिक जो मुद्दे आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, सुएज लाईनचा प्रश्न आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनचा प्रश्न आहे किंवा रोडचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, हे सगळे बेसिक मुद्दे तर सॉल्व्ह करणारच. म्हणजे ते आपण प्रायोरिटीमध्ये तेच असतील. पण इतर जे मुद्दे आहेत, हॉस्पिटल, शाळा, एक चांगलं इंटरनॅशनल स्टेडियम, ग्रीन प्रिझर्वेशन, परत माझा एक एजेंडा मी तयार केला, एक घर एक काम. त्याच्यामध्ये प्रत्येक घरातला एक काम आपल्याला कसं करता येईल त्याच्यावरती मी भर देणार आहे. ते येत्या काळात मी त्याचा आपला जो मॅनिफेस्टो तयार केला आहे त्याच्यामधनं लोकांसमोर ते पुटअप करणार आहे मी. बरं, काँग्रेसमधून दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर तुम्ही देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र तुमच्यावर पक्षाने कारवाई केली आहे अशी देखील माहिती समोर आली आहे. काय प्रतिक्रिया आपली यावर? 1 तारखेलाच मी ऑलरेडी राजीनामा दिलता आणि त्याच्यानंतर मला कळालं की 11 तारखेला काहीतरी पत्र काढण्यात आलं, ज्याची कॉपी मला ऑफिशियली अजून भेटली नाही. हा फेसबुक सोशल मीडियावरती कॉपी व्हायरल झालेली आहे असं कळालं आहे. पण तेच आहे की जेव्हा 1 तारखेला राजीनामा दिला तेव्हा खूप वेदना झाल्या आणि अक्षरशः दिवाळीच्या दिवशी डोळ्यात अश्रू होते जेव्हा मी सही केली आणि राजीनामा मी सुपूर्द पुणे काँग्रेसला केलेला आहे. कुठेतरी तुम्ही 20 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, जनतेमध्ये देखील मोठं तुमचं काम आहे. परंतु इतके वर्ष पक्षामध्ये काम करून पक्ष जर अशी कारवाई करीत असेल, तुमच्या म्हणजे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? असं खूप वाईट वाटतं की आपण एक फॅमिली म्हणून किंवा एक आपला ह्याचा हिस्सा म्हणून आपण आपल्या आज 48 वय आहे माझ्या 48 वयाचे 25 वर्ष मी काँग्रेस पक्षाला दिले. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मी लाईफ काँग्रेस पक्षासाठी दिली. तर ते कारवाई करताना त्यांनी कुठल्याही कसल्याही गोष्टीचा किंवा मी पक्षासाठी काय काय केलं आहे त्याचा काही विचार न करता कारवाई केली आहे. आणि असे बरेचसे एक्झाम्पल आहेत ना, ज्याच्यामध्ये बंडखोरांना मदत झाली किंवा काय झालं किंवा इतर निर्दलीय उमेदवार जे लढलेत त्यांना मदत झाली, त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही हो. पण हे आता कुठल्या प्रेशर खाली किंवा कशा ह्याच्या खाली ते केलं जात आहे त्याच्यावर काही सांगता येत नाही नेत्यांच्या डोक्यात काय. माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं, का कारवाई केली असावी? तेच म्हटलं ना, नेत्यांना माहिती आहे, मला काहीच त्याच्यातली आयडिया नाही. मला तर कुणी शोकॉज दिलं नाही, कुणी विचारलं नाही आणि ऑफिशियली नोटीस पण दिलेली नाही. आपल्यासोबत मनीष आनंद यांच्या पत्नी देखील आहेत. तुम्हाला देखील काँग्रेसने पदावरून हटवल्याची माहिती समोर आली आहे, आपली प्रतिक्रिया काय? जी 1 तारीख को मैंने अपना रेजिग्नेशन दे दिया था. अभी मेरे को सोशल मीडिया से ही पता चला कि हाँ मेरे को एक और नोटिस आया हुआ है, लेकिन कुछ अभी तक मेरे पास पहुंचा नहीं है.
एकंदरीत आता मनीष आनंद यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. काय महिलांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? बहुत ही अच्छा प्रतिसाद मिल रहा है महिलाओं के बीच में. सब हमसे पहले से ही जुड़े हुए थे, तो आज पूरी जनता हमारी आवाज़ बनकर हमारे साथ ही चल रही है. हर जगह हॉकी ही दिखाई दे रहा है. पण तुम्ही पतीला निवडून आणण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे सुरू आहेत? पति को मैं तो दिन रात कोशिश कर रही हूँ कि हर घर, हर मोहल्ला, हर बस्ती, हर सोसाइटी पहुँच जाऊँ, ताकि लोगों को एक तो हम लोग से पहले से ही जुड़े हुए हैं, लेकिन उनको अपना चिन्ह हम लोग सही ढंग से पहुँचा सके. और जनता काफ़ी हमारे काम से, हमारे आई थिंक हमारे विजन से काफ़ी खुश भी है. आनंद साहेब, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काँग्रेस पक्षाला काय सांगायचे नेमकं कारवाई? काय कारवाईबद्दल मी काय सांगणार ना. मी एवढंच सांगू इच्छितो, आपण मला पोरका केला, लोकांनी मला हातात धरलेलं आहे आणि लोक मला न्याय देतील याची मला खात्री आहे. नक्की विजयाचा विश्वास? 100% माझ्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या मतदातांनी जे मला आपुलकी आणि ज्या पद्धतीने मला ॲक्सेप्ट करतायत, 100% विश्वास आहे. ते मला 23 तारखेला त्याचा रिझल्ट दिसेल. सत्ताधाऱ्यांचं काम कसं वाटलं गेल्या 5 वर्षात? सत्ताधाऱ्यांचं काम आता त्याच्यावर बरेचसे काही सांगणं म्हणजे हा इंटरव्ह्यू कमी पडेल. खूप त्याच्यामध्ये फ्लॉज आहेत, खूप काम करायची गरज होती, काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ गेल्या 10 वर्षात पुढे जाण्याच्या ऐवजी मागं गेलेलं आहे. तर त्याला पुढे आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. तर नक्कीच हे होते मनीष आनंद आणि त्यांच्या पत्नी पूजा आनंद. आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.